बॉडीचा वरचा पार्ट आहे मुंबई, खालचा पार्ट आहे पुणे, मी मध्ये राहतो. की पुणे आता सेफ नाही. पुण्यामध्ये खूप ॲक्सिडेंट होतो. तुम्ही वाचला असेल मध्ये एक गरीब मुलगा होता, तो मंदिरातून 12 वाजता बाहेर पडला होता. त्याच्या हातून चुकून ॲक्सिडेंट झाला. तर आणि हे कोविशिल्डच्या मॅटरवर ना विषमता वाढली आहे समाजात. मला असं वाटतं लग्नाच्या बायोडाटामध्ये सांगायला लागतंय कुठली लस घेतली. तुम्ही बोलत बाबांना व्यसन नाही कुठलं, ह्यांना व्यसन लावायला पाहिजे. म्हणून मग मी त्यांना स्मार्टफोन घेऊन द्यायचं टाकलं. तर मी शुभ्याला फोन केला. शुभ्याला बोललो अरे फोन घ्यायचे बाबांना. शुभ्याला ठीक आहे, माझं एका मित्राचं दुकान आहे, आपण तिथे जाऊ. शुभ्याच्या मित्राचं दुकान होतं कमाटी बघायला. बाबा मी शुभ्या. हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ प्रसाद आणि मी पार्ट टाइम कॉमिक आहे, फुल टाइम ड्रग ॲडिक्ट आहे मी. सॅलरी नावाचा ड्रग भेटतं एक, त्यासाठी गैरसमज नको. तर मी लोणावळ्याचा आहे. लोणावळा माहिती आहे इथं मोस्ट ऑफ द क्राऊडला. माहिती आहे कोणाला लोणावळा? माहिती आहे सगळ्यांना. कोण लांबून आलं असेल विरार कोरला त्यांच्यासाठी सांगतो. बॉडीचा वरचा पार्ट आहे मुंबई, खालचा पार्ट आहे पुणे, मी मध्ये राहतो. जोक पुढे जी स्पॉटला राहतो मी. ठीक, जी स्पॉटला राहतो मी. जी फॉर जिओग्राफिकल इनरिच. तुम्हाला वाटत. आणि लोणावळ्यात राहायचा प्रॉब्लेम असा आहे ना की धडना आम्ही स्वतःला मुंबईकर म्हणू शकतो, धडना पुणेकर म्हणू शकतो. ठीक आहे, हा मेन प्रॉब्लेम आहे आमचा. तर माझा एक मित्र आहे, सगळ्यांचेच खास मित्र असतात आणि मुलं रिलेट करतील ह्या गोष्टीला. माझा एक खास मित्र आहे, त्याचं नाव पण त्याच्या आईबाबांनी खूप युनिक ठेवलं. शुभम नाव आहे त्याचं. खोपोली स्लो ट्रेनमध्ये पण एका डब्यात 10 शुभम असतील. मी त्याला लाडानी शुभ्या म्हणतो. म्हणजे असं लाडानी, म्हणजे मी काय गोड नाही पण तर मी त्याला शुभ्या बोलतो. शुभ्या खूप डेंजर माणूस आहे. थोडं 2 वाक्यातच डिस्क्रिप्शन देतो त्याचं, कारण स्पॉट 10 मिनिटाचा आहे. तर शुभ्या ना खूप चमडी माणूस आहे. चमडी माहिती आहे, जेनझी लोकांना चमडी शब्द त्यांना नाही माहिती, तुम्हाला असं वाटतं नाही माहिती. मी सांग, डेस्परेट मुलींसाठी. हा एवढा डेस्परेट आहे की पुण्याच्या मुली स्कार्फ बांधतात म्हणून मुंबईला शिफ्ट झालाय. हा एवढ्यावर थांबला नाही. महेश कोटारेचं घ्यायला घेऊन मूवी काढणार होते हापापलेला. त्यांनी कॅन्सल केली मूवी ह्याचं थोबाड बघून. आणि बेस्ट फ्रेंड बद्दल ना एक मुलं रिलेट करते की आपला बेस्ट फ्रेंड असतो तो चुतिया असतो, पण तो मनाने चांगला असतो. आणि तो मनाने चांगला असतो कारण तो चेहऱ्याने वाईट असतो. तर शुभ्या खूप बेकार माणूस. शुभ्याने मला कॉल केला. मला बोलला हॅलो फ्री आहेस का? बोललो नाही. व्हॉइस कॉलचे 500, व्हिडिओचे 1000. बोललो तुझ्या अशा 65 विनोदा मग तुझ्या शोची तिकीट जात नाही. बोललो ठीक आहे. मग तो एक काम कर, तू मुंबईला शिफ्ट हो, तुझ्या टॅलेंट खूप आहे इथं ना, तुला मूवीज वगैरे पण भेटतील. बोललो 1 मिनिट. पहिली गोष्ट तू राहतो बदलापूरला, ते मुंबईमध्ये येत नाही. दुसरी गोष्ट माझ्याकडे जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटच्या जगावर जास्तीत जास्त राजकुंद्रा मला मूवीमध्ये, आणि तो आता जेलमध्ये. ठीक. आणि मुंबईत शिफ्ट व्हायची अशी काय गरज नव्हती. पुणे चांगली सिटी. ठीक आहे, पुण्याला नाव नाही ठेवू शकत. मी स्वतः जॉब करतो पुण्यात, म्हणजे करायचो. तर पुण्याबद्दल 2-3 चुका आहेत. 2-3 असे प्रॉब्लेम आहेत की पुण्यामध्ये माणसं आणि मच्छर सारख्या प्रमाणात चावतात. ते पुणेरी लोक भयंकर असतात, एकदम भयंकर. पुणेरी लोक नॉन पुणेकरांना तेवढीच किंमत देतात जेवढी मुंबईमधली लोक UP बिहार आहे माझ्याकडे तुझ्यासाठी. चांगलं आहे, पण मला असं वाटतं असं डिस्क्रिमिनेशन नाही केले पाहिजे. कारण आपल्या देशाचा पंतप्रधान कोण होणार हे पण एका बिहाराने ठरवले. आणि थर्ड आणि मेन रिझन आहे की पुणे आता सेफ नाही आहे. पुण्यामध्ये खूप ॲक्सिडेंट होत आहे.
तुम्ही वाचला असेल मध्ये एक गरीब मुलगा होता. तो मंदिरातून 12 वाजता बाहेर पडला होता. त्याच्या हातून चुकून ऍक्सिडेंट झाला. पोलिसांनी त्याला शिक्षा दिली, 300 शब्दांचा निबंध दिला. बघा बघा, गरीब होता, चुकून झाला होता. बघा, ही न्यूज सलमान खानला समजली. तो मुंबईतून पुण्यात शिफ्ट व्हायचं म्हणतो. आणि तो मुंबईतून पुण्यात शिफ्ट होतोय म्हणून मी आता मुंबईत शिफ्ट झालोय. बघा, तो मी मुंबईत शिफ्ट झालो. पहिले सगळ्यात गोष्टी असं पहिला पॉईंट जाणवला की पॉप्युलेशन कंट्रोल केली पाहिजे. आणि मी माझ्या आईबाबांचा एकुलता एक मुलगा आहे म्हणून मला अभिमान वाटला ॲक्च्युली. पहिले तर चांगली गोष्ट. आणि माझे बाबाबद्दल तर सांगायला लागेल स्पॉट त्याच्यावरती. तर माझे बाबा ना 3 Idiots मधले रँचो आहेत. घरातली प्रत्येक मशीन खोलत बसतात. मोस्ट ऑफ द मराठी मिडल क्लास लोकांचे पप्पा हेच करतात. प्रत्येक मशीन बघा. तो माणूस ठीक आहे, तो इंजिनियर होता, पप्पांचा ITI पण नाही झालाय. आणि मेन मुद्दा हा आहे ना, रँचो फक्त बंद पडलेल्या वस्तू खोलायच्या. माझे बाबा चालू वस्तू बंद पडल्या. त्या दिवशी आजीच्या उशाला बसले होते स्क्रू ड्रायव्हर घेऊन. बोललो हे जास्त होते. ठीक. आईने मला फोन करून सांगितलं असं असं चालू आहे. बोललो ठीक आहे. पप्पांकडे फोन, बाबांना फोन केला. बाबांना बोललो काय असं वागतंय, असं नका बाबा. बोलले तू एकटा होता, आता तू पण मुंबईला गेलाय, करमत नाही. बोललो ठीक आहे. तर मी बोललो की बाबांना व्यसन नाही कुठलं, ह्यांना व्यसन लावायला पाहिजे. म्हणून मग मी त्यांना स्मार्टफोन्स घेऊन द्यायचं ठरवलं. दोघांना, आई बाबांना. मी फोन केला बाबांना, बोललो मुंबईला या, स्मार्टफोन घेऊ. पण मला माहीत नाही मुंबईचं जास्त. तर मी शुभ्याला फोन केला. शुभ्याला बोललो अरे फोन घ्यायचे आहेत बाबांना. शुभ्याला ठीक आहे, माझं एका मित्राचं दुकान आहे, आपण तिथे जाऊ. शुभ्याच्या मित्राचं दुकान होतं कमाटीपुराला. बाबा, मी, शुभ्या गेलो कमाटीपुराला. बाबा तिथं जाऊन शुभ्याला विचारतात ते दुकान नक्की मोबाईलचंच आहे का. तिथं गेलो, तिथं फोन खूप स्वस्त होते. iPhone 1,500 रुपयाला होता. मग दुसऱ्या दुकानात गेलो आम्ही. तर दुसऱ्या दुकानात गेलो, तिथं मी म्हणलो बाबांना तुम्हाला हवा तो फोन घ्यायचो, ठीक आहे. लोणावळ्यात 5 एकर जमिनीसाठी मी एवढं करू शकतो. तर बाबांनी ना काय केलं, iPhone सारखा फालतू फोन नका करून त्यांनी वर्ल्ड क्लास फोन घेतला. लावा अग्नी 2. ह्या फोनची साऊंड क्लिअरिटी एवढी बेकार आहे तुम्हाला सांगतो. जर मी संडासात बसून त्या अनिकेतच्या बायकोची रील बघत असेल, अनिकेत सगळ्यांना माहिती इथं इंस्टाग्रामवरचा प्रशांत दामले. तर मी जर अनिकेतच्या बायकोची रील संडासात बसून बघत असेल तर आई किचन मध्ये ती रेसिपी बनवू शकते. एवढी साऊंड क्वालिटी भारी आहे. तर मला हा निर्णय मोबाईल घेऊन द्यायचा या दोघांना एवढा चुकीचा होता जेवढा मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्याला कॅप्टन करायचा. कारण मी मोबाईल घेऊन दिला आणि हे दोघं ग्रॅज्युएट झाले व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून. त्यांनी काय केलं, एक ग्रुप खोलला, फॅमिली ग्रुप नावाचा. आणि 3 जण, मी, आई, बाबा. त्यात काय असणार बघा, त्यात ना जनरल लोक तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये काय मेसेज येतात, ग्रुपमध्ये फॅमिली ग्रुपमध्ये काय मेसेज येतात. फॅमिली ग्रुपच नाहीये. फॅमिली नाही आणा दे तू, ठीक आहे. क्राऊड वर्क नाही करत मी जास्त. तर माझे आई बाबा ना थोडे विचित्र आहेत. ते लोक मेसेज असे, मला वाटलं होतं काय विचारतील, बाबा जेवलास का, पोहोचलास का, कामं खाल्लंस का, ठीक आहेस. हे लोक असले नाही. हे लोक न्यूज पाठवायला लागले. ते पण वियर्ड न्यूज, काही न्यूज पाठवतात. पहिली न्यूज पाठवली की ते कोविशिल्ड वॅक्सिन ज्यांनी घेतले ना त्यांना हार्ट अटॅक येणार म्हणे. पहिला फोन मी बाबांना लावला, बाबा तुम्ही सिनियर सिटीजन आहात, तुमचा बूस्टर डोस राहिलाय. बाबांना मस्करी समजत नाही. बाबा बोलतात जमिनीवर डोका आहे तुझा. आणि काही न्यूज येतात ना, काही. तर आणि हे कोविशिल्डच्या मॅटरवर ना विषमता वाढली आहे समाजात, मला असं वाटतं.
लग्नाच्या बायोडाटामध्ये सांगायला लागतंय कुठली लस घेतली. मी ना खूप ओकेजनली सिगरेट पितो. सिगरेट आहे कोणी स्मोकर इथं? कबूल कोण नाही करणार मला माहिती. तर ठीक आहे, मी ओकेजनली सिगरेट पितो, दिवसातून 1-2 बॉक्स. तर मी पान टपकेवाल्याकडे गेलो, त्याला बोललो सिगरेट दिन, आणि पान टपकेवाल्याचं ना आमचं सायकल असतं, म्हणजे रोज पे नाही करता, महिना टू महिना करतो. तुला माहिती आहे जस. तर मला बोलायला लागला की कुठली लस घेतली. बोललो तुला काय करायचंय? म्हणतो नाही सांग, नाही तर उद्या बंद आहे. काही चालू आहे. बघा मी सिगारेट सोडणार होतो. माझी एक मैत्रीण, ठीक आहे माझ्या चेहऱ्याकडे जाऊ नका, आहे मला मैत्रीण. तर माझी मैत्रीण मला बोलली सिगरेट सोड, तू कोविशिल्ड घेतली, हार्ट अटॅक होऊन मरशील. मी सिगरेट सोडणारच होतो. तेवढ्यात आईने व्हॉट्सअपला न्यूज पाठवली, MDH आणि एव्हरेस्ट मसाल्यामुळे पण कॅन्सर होऊ शकतो. हे एवढ्या वेळ थांबत नाही. नंतर थोडे दिवस गेले, थोडे दिवस खूप शांत होता, घरी भांडणं झाले असतील कदाचित. मग बाबांनी मला पर्सनलला एक न्यूज पाठवली. ती न्यूज अशी होती, नीता अंबानी ये काम करवाने के देती है घंटे के 10 लाख रुपये. आता न्यूज वाचून पहिले तर 2 दिवसाआधी असा किस्सा होता. बाबा मला म्हणलेले तुला आवडतं ते कर. मी बोललो बाबा मला जे आवडतं ते करण्यासाठी किमान 2 लोक लागतात. गैरसमज होते, मला क्रिकेट खेळायला आवडतं. ठीक आहे, तर बाबांचा पण कदाचित गैरसमज झाला असा. पण मी साधारण तेच केलं जे एक आय वॉज अन MPSC ॲस्पायरंट. ठीक आहे, तर MPSC ॲस्पायरंटनी मी कॅल्क्युलेशन केलं, एका तासाला 10 लाख म्हणजे 60 मिनिटाला 10 लाख. माझ्या सगळ्या इनिंग्सचा ॲव्हरेज काढलं तर 3 मिनिटापेक्षा जास्त भागणार नाही. 3 मिनिटाला की 3 मिनिटाला उत्तर आलं 50,000 रुपये. बोललो खूप आहेत, ट्राय करायला काय हरकत नाही. मग ती मी न्यूज पूर्ण वाचली. ती न्यूज अशी होती की नीता अंबानी मेकअप करवाने के 1 घंटे के देती है 10 लाख रुपये. तेव्हा मला कळलं की एज्युकेशनच मोठा स्कॅम आहे. म्हणून मग मी आता स्टँडअप आणि मेकअपचे क्लास लावलेत. ऑर्डर असेल तर द्या. दॅट्स माय टाइम गाईज. थँक यू सो मच फॉर हॅव्हिंग मी.